पण आत्मचरित्राबद्दल शुद्धचित्राबद्दल फार कठीण असतो. पण आपलं सगळं आयुष्य उघडं करून दाखवतो आपण, आणि ते दाखवणं करणं की काय लपवावं काय सांगावं हे संभ्रम मनामध्ये पडतो. सांगण्याजोग्या अनेक गोष्टी असतात, न सांगण्याजोग्या अनेक गोष्टी असतात. या सगळ्यांचा मेळ कसा घालायचा आणि त्यातूनही पुन्हा एक कलाकृती निर्माण करायची आत्मचरित्राच्या रूपात शब्दातून. डॉक्टर श्रीकांत मलुष्टेने हे काम अतिशय जबाबदारीने अतिशय उत्तम त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय चांगलं आत्मचरित्र, प्रामाणिक, प्रांजल, खरं एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणारं, छायाचित्र घडवणारं एक उत्तम आत्मचरित्र मराठीला दिलं. त्याबद्दल एक लेखक म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. ही चांगल्या पुस्तकाची भर मराठी साहित्यामध्ये त्यांनी घातली आहे आणि त्यांनी आता चित्रकला कलावंताला थांबता येत नाही, तो कधी निवृत्त होत नाही, त्याची कला चालूच असते, चालेल तिकडे साधना. त्यामुळे त्यांनी कलेतून कधी निवृत्त होऊ नये, पण हे लिहिणं पण चालू ठेवावं. ही सुद्धा एक वेगळी साधना आहे. शब्दातून छायाचित्र काढणं, शब्दातून पेंटिंग निर्माण करणं, हे पण आमच्या कला जमली आपण घ्यावी. आणि या पुस्तकातून आपण शब्दप्रभू, शब्दांचे सुद्धा चांगले मास्टर आहात, चांगले छायाचित्रकार आपण सिद्ध केलेलं आहे. एक लेखक म्हणून मी आपल्याला वयाने मोठा म्हणून शुभाशीर्वाद देतो. आपलं लेखन चालू राहावं, आपली कला अशीच भरत राहावी आणि महाराष्ट्राच्या देशाच्या कला प्रांतामध्ये एक उत्तम छायाप्रकाराचा खेळ करणारा आमचा रत्नागिरीचा, कोकणचा मोठा कलावंत म्हणून आपली कीर्ती निरंतर व्हावी अशा तऱ्हेची इच्छा, शुभेच्छा प्रकट करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद मधु मंगेश कर्णिक सर. आज आपले दुसरे मान्यवर जे आहेत ते श्रीकांत मलुष्टे सरांचे गावापासून ओळखीचे, आपण ओळखलंच असेल. मी यानंतर विनंती करणारे अशोक बेंडखळे सरांना, जे 25 वर्षांहून अधिक काळ मला वाटतं लोटला असेल, आज वेगवेगळ्या नियतकालिकातून सातत्याने लेखन करत आहेत. त्याचबरोबर मुंबई आकाशवाणी, मुंबई दूरदर्शन इथून होणाऱ्या कार्यक्रमांमध्येही त्यांचा सहभाग आपण सगळ्यांनी ऐकलेला असेल, पाहिलेला असेल. त्यांची ओळख करून देताना औपचारिक सांगायचं झालं तर ऑडिओ माध्यमामध्ये काम करणारे ते होते. ऑडिओ माध्यम असं मी का म्हटलं, कारण हा छायाप्रकाशाचा खेळ खेळणारे श्रीकांत मलुष्टे आणि टेलिकॉम इंजिनिअरिंगमधले पदवीधर असल्याने टेलिफोन्समध्ये काम करणारे अशोक बेंडखळे, छायाचित्र आणि ध्वनी यांचीही मैत्री आहे असं मला वाटतं. आणि बेंडखळेंनी साहित्याचं प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे सातत्याने माहितीपर, इतर लेखातून, स्तंभातून त्यांनी वेळोवेळी लिखाण केलेलं आहे. आज मी त्यांना विनंती करते की असा मी तसा मीच्या निमित्ताने त्यांनी 4 शब्द बोलावे. नमस्कार. म्हणजे मला प्रथमच बोलून घेण्यासाठी जे बोलावलं त्याबद्दल मी सर्वजणांचा आभारी आहे. कारण माझ्या मेहंदीप्रमाणे मला शेवटी मला देणार होते, शेवटी बोलताना बऱ्याच अडचणी येतात. आजच्या समारंभाचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, डॉक्टर अरुण जिगेकर, डॉक्टर अविनाश सुपे, आजच्या समारंभाचे उत्सवमूर्ती प्राध्यापक श्रीकांत मलुष्टे आणि मित्रांनो, मला माहिती आहे की आपण सर्वजण मलुष्टे सरांचे चाहत्या विद्यार्थी आहात आणि त्यांच्या प्रेमाखातर आपण सगळे इथे जमलेले आहात. प्रथम मला एक सांगायला पाहिजे की मी सुद्धा त्यांचा विद्यार्थी. पार्ला कॉलेजमध्ये त्याने मला 2 वर्ष पदार्थ विज्ञान, फिजिक्सचा विषय शिकवलेला आहे.
त्यावेळी आमची एवढी ओळख नव्हती. नंतर मी एक दिवाळी अंक काढला, त्यानिमित्तानं माझी त्यांची ओळख झाली आणि आमची खूप सट वाढली. त्यावेळेपासून मी पाहतोय की मरुष्टे सर शिकवण्यामध्ये त्यांचा अतिशय हातखंडा होता. ते लोकप्रिय प्राध्यापकच म्हणायला पाहिजे. खरं म्हणजे ते त्यावेळेला पार्ला कॉलेजमध्ये, त्यावेळेला ते साठे कॉलेज नाव झालं नव्हतं, पार्ला कॉलेज होतं. ते फिजिक्समध्ये डेमॉन्स्ट्रेटर होते. पण त्यावेळेचे प्रिन्सिपलचा किस्सा याच्यामध्ये पुस्तकात आलेला आहे. CB जोशी यांनी त्यांना लेक्चर घेण्याची परवानगी दिली आणि त्याने लेक्चर्स एवढी चांगली घेतली की ते नंतर ती सतत लेक्चरच ते झाले, त्यांना लेक्चर नंतर करण्यात आलं. ते असे ठिकाण मरुष्टे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात